पण मग तेव्हा फायनान्शियल कंडिशन वगैरे काही ठीक नव्हती. क्रिटिसिझम आज पण भेटतात. रात्रभर मुलांसोबत बोलते वगैरे. 12वीत माझा पहिला क्रमांक आला होता तालुक्यातून, फक्त गावातून नाही तर तालुक्यातून. तर तेव्हा माझ्या कॉलेजची फी म्हणजे खरं नाही वाटणार 500 रुपये होती, पण ती पण मी 2 इन्स्टॉलमेंटमध्ये दिलेली आहे, ते पण स्वतः दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून. आय थिंक सो मॅकबुक तुम्ही घेतला आहे. मॅकबुक वगैरे घेण्याचं म्हणजे शो ऑफसाठी नाही घेतलं, ते घरी येईल की नाही, कारण की खूप महाग वस्तू असते की उद्या म्हणजे $1000 पेमेंट येणार आहे आणि आज रात्रीच मेल येतो की ॲड्स आपले डिसेबल झाले. इकॉनॉमिक्स माझं पूर्ण इतकं स्टॉप झालं, इतकं सर्व म्हणजे करून पण, आणि नेमकं त्या दिवशी माझा इकॉनॉमिक्सचा पेपर. पण ते म्हणताना म्हणजे इन्कम आली तर माणसाची नियत खराब होऊन जाते. तर 1 वीकपर्यंत म्हणजे घरात कोणीच जेवलं वगैरे पण नव्हतं. ज्या व्यक्तीच्या मनात म्हणजे एक लिहिण्याची आवड आहे, मनी मेकिंगचा पॉईंट ऑफ व्ह्यूने नंतर विचार करा. माझ्या मम्मी पप्पांचा खूप मोठा हात आहे. माझी मोठी बहीण आहे, तिने खूप सपोर्ट केलेला आहे. त्या इन्सिडेंट्समधनं काय शिकलात? एक ॲज अ गर्ल म्हणून आता म्हणजे बरेचसे मुलांचं म्हणजे इंटेन्शन काय असतं की मुलगी करून काय. बरेचसे लोक म्हणतात की मला इंग्लिश येत नाही, मी करू शकेल. इंग्लिश हे असं स्पेसिफिक पॅरामीटर नाही मनी मेकिंगसाठी, पण त्यानंतर शिकले की इन्कम कोणाला शेअर करायची नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहे एका गावाकडच्या 21 वर्षाच्या मुलीला, जी ना कुठल्याही प्रकारचा जॉब करते, ना कुठल्याही गोष्टीसाठी ती तिच्या फॅमिलीवरती डिपेंड राहते. ती स्वतः डिजिटल स्किल्स शिकली, ब्लॉगिंग शिकली, फ्रीलान्सिंग शिकली आणि त्याच्यामार्फत तिने तिचं अख्खं करिअर बनवलं आहे. सो आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो असणार आहे की बाबा डिजिटल मार्केटिंग शिकून किंवा ब्लॉगिंग करून शिकून किंवा कुठल्याही प्रकारचं डिजिटल स्किल्स असेल तर त्याच्यापासूनही तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल करिअर बनवू शकतात. सो आज आपला जो पॉडकास्ट आहे त्यांचं नाव आहे विनिता माळी. सो फर्स्ट ऑफ ऑल मी छोटंसं इंट्रोडक्शनसुद्धा त्यांचंही देणार आहे आणि माझंही देणार आहे. तर माझं नाव आहे कृष्णा लोखंडे. मी ई डिजिटल नॉलेज अकॅडमी या फर्मचा डायरेक्टर आहे आणि माझ्यासोबत आज विनिता माळी. सुरुवात करूया तुमच्या छोट्याशा इंट्रोडक्शननुसार. तुम्ही कुठनं सुरू केलं होतं, कशी एक जर्नी होती? माझं नाव विनिता माळी, मी 21 वर्षांची आहे. जळगावपासून 25 किलोमीटर अंतरावर माझं एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथून मी बिलॉंग करते. मी माझी ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंगची जर्नी 2020पासून स्टार्ट केली होती. तेव्हा कोरोना लॉकडाऊनचा पिरियड वगैरे होता. लहानपणापासून मी तशी हुशार होती. 1ली तर 10वीपर्यंत माझा म्हणजे फर्स्ट क्रमांक यायचा. नेमकं 10वीला माझे काही पॉईंट्स मुळे पहिला क्रमांक गेला. त्यानंतर मग अभ्यासात हुशार वगैरे होती, पण कोरोनाचा पिरियड आला, त्यामुळे एज्युकेशन वगैरे कॉलेजेस वगैरे सर्व बंद होते. आणि शेती तेव्हा एकच म्हणजे उपाय होता म्हणजे की कसं तरी सर्वाईव्ह वगैरे करायचं. त्यानंतर बाकीच्या मुलांसारखं माझ्या पण डोक्यात चालू होतं की हुशार आहे तर मग सायन्स करत जायचं, सायन्स घ्यायचं. पण मग तेव्हा फायनान्शियल कंडिशन वगैरे काही ठीक नव्हती. सो गावातच ॲडमिशन घ्यावं लागलं आणि गावात फक्त आर्ट्स वगैरे होतं. तर तेव्हा माझ्या कॉलेजची फी म्हणजे खरं नाही वाटणार 500 रुपये होती, पण ती पण मी 2 इन्स्टॉलमेंटमध्ये दिलेली आहे, ते पण स्वतः दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून. तेव्हा मला म्हणजे महत्त्व समजलं की पैसे कमवणं किती गरजेचं आहे. नुसतं डिग्री किंवा एज्युकेशनच्या भरोश्यावर राहून काही होत नसतं. बरोबर आहे. तुला फ्रीलान्सिंग जे तू आत्ता करतेस, ब्लॉगिंग वगैरे करतेस, तुला हे करण्याचं ॲट द एज ऑफ 21 तुला इन्स्पिरेशन कुठून जास्त मिळालं? सगळ्यात मेन म्हणजे हाऊ डिड यू स्टार्टेड इट? ओके, सतीश के व्हिडिओ म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबला, त्यांना मी खूप जास्त फॉलो करायची, कारण की तेव्हा त्यांचं मनी मेकिंग रिलेटेड ब्लॉगिंग वगैरेवर खूप सारे व्हिडिओज वगैरे यायचे. मग ते असतंच म्हणजे की मनी मेकिंग करायचं आहे, ऑफलाईन पण खूप सारे, पण ॲज अ गर्ल आणि ते पण खेडेगावात खूप सारे चॅलेंजेस येत असतात. माझ्याकडे होतं दुसऱ्याच्या शेतात जाणं, पण ते पण मी लॉंग टर्मपर्यंत नाही करू शकत होती. ओके, हां, काहीतरी जिद्द होती की काहीतरी, आणि थोडं धोका आहे आपल्याला, आपण त्याचा यूज करून म्हणजे मॉनिटाईज करू शकतो. आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझं लहानपणापासून ड्रीम होतं की मला रायटर बनायचं आहे. प्रत्येकाचं असतं की काहींना म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, पण माझं लहानपणापासून ठरलेलं होतं की म्हणजे नाही काही झाली पण कमीत कमी रायटर वगैरे, कारण की लहानपणापासून डायरी, पोएम्स वगैरे लिहायला खूप जास्त आवडायचं. हो. तुला जेव्हा फर्स्ट क्लायंट मिळाला हो, तेव्हा काय फिलिंग्स होती, म्हणजे हाऊ वॉज इट? ओके, ती जर्नी सांगते. सर्वात पहिले तो पण एक कोइन्सिडन्स झाला. 2 वर्षापासून तर मी यूट्यूबला म्हणजे मनी मेकिंग रिलेटेड म्हणजे फ्रीमध्ये व्हिडिओज वगैरे बघत होते. ब्लॉगरवर पण मी ब्लॉग वगैरे स्टार्ट केला. पण नेमकं म्हणजे एक व्हिडिओ बघताना सतीश के व्हिडिओज म्हणून होता, जसं आपण आता पॉडकास्ट वगैरे येतोय, त्यांनी पण पॉडकास्ट घेतलेला त्या ब्लॉगरसोबत. फक्त त्यांनी त्या व्हिडिओमध्ये बोललेले
की तुम्ही माझ्या म्हणजे ह्या व्हिडिओची थोडा म्हणजे स्क्रीनशॉट काढून तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीला म्हणजे मेन्शन करा मला. बरोबर. आणि 15 सेकंदाची स्टोरी होती ती मोजून. मी फक्त त्यांना मेन्शन केलं, मला माहिती पण नव्हतं. मी ती मेन्शन केली, 2-3 तास ते त्यांचा लेक्चर वगैरे नोट्स वगैरे काढला. तो पेपर आज पण आहे माझ्याजवळ, ती वही मी जपून ठेवलेली आहे. तर ती एका 15 सेकंदाच्या स्टोरीमुळे माझं आयुष्य म्हणजे चेंज झालं. कारण की ती लगेच त्यांनी म्हणजे त्यांच्या पेजवर लावली. तिथून मला पहिल्या म्हणजे राजस्थानच्या क्लायंटने अप्रोच केलेला. बरं. हो. म्हणजे तू यूट्यूब्स पाहिलं आणि तिकडनं एक तुझी जर्नी सुरू Start झाली. झाली. तू फक्त ब्लॉगिंगच आत्तापर्यंत शिकली आहे. मी ऐकलंय तुमच्या चॅनल्सवरतून की तुम्ही SEOच्या सर्व्हिस पण देतात. म्हणजे थोडक्यात डिजिटल मार्केटिंगचं बरंचसं काम जमतं, राईट? right. सो काय काय तुमच्या मास्टरीज राहिलेल्या आहेत म्हणजे ब्लॉगिंग Okay. व्यतिरिक्त? ब्लॉगिंग आज जरी ब्लॉगर विनीता म्हणून मी इस्टॅब्लिश वगैरे झालेली असली, पण स्टार्टिंग माझी फ्रीलान्सिंग म्हणून झालेली होती ॲज अ फ्रीलान्सर. माझा जो फर्स्ट क्लायंट होता, मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस वगैरे रिझल्ट्स वगैरे आणून दिले. तेव्हाच्या काळात म्हणजे कॉपी पेस्ट जरी केलं तरी पण त्यांच्या म्हणजे माझ्या म्हणजे ट्रस्टवर त्यांनी 3 ते 4 वेबसाईट वगैरे त्यांच्या होत्या. प्रत्येक म्हणजे वेबसाईटची नाही काही तर 1000 ते 2000 इन्कम यायची डॉलरमध्ये. रुपीजमध्ये नाही, डॉलरमध्ये. बरोबर. तर तुम्ही ट्रस्ट करू शकतात. 3 ते 4 लोकांचं काम मी एकटी दिवस रात्र मी एकटी करायची. चांगलं आहे. आणि इन्स्पिरेशनल त्यांनी आहे. पण खूप म्हणजे सपोर्ट वगैरे केला. फर्स्ट लॅपटॉप वगैरे माझ्याकडे नव्हतं. 2007चं मॉडेल होतं, म्हणजे काकांचं होतं ते पण हो, PC मी वगैरे. पाहिलं तुमच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही आय थिंक सो मॅकबुक तुम्ही घेतलाय. हो. सो तो last मॅकबुक year. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अर्निंगने घेतलेला आहे? हो. ओके. time म्हणजे. घेतल्यानंतर फॅमिलीचे रिॲक्शन्स काय होते? ती तर म्हणजे भयानक होती. ते आम्ही ऑनलाईनच ऑर्डर वगैरे केलेलं, ते घरी येईल की नाही, कारण की खूप महाग वस्तू हा, असते. नाही, मी समजू शकतो. मीही त्यातनं गेलेलो आहे. हो. होतं एखाद्या मोठ्या रकमेचं आपण काहीतरी घेतो हो. आणि ते यायला जोपर्यंत आपण ते सवय असते ना, पैसे दिले की काहीतरी मिळतं हो. आणि पैसे तर दिले पण ते आलं नाही अजून, तर थोडीशी ती भीती असते. मॅकबुक वगैरे घेण्याचं म्हणजे शॉपसाठी नाही घेतलं आणि घ्यायचं पण नव्हतं. पण एका मित्राने सांगितलं, मी त्यांना जस्ट म्हणजे विचारत होते की सेकंड हँड वगैरे, म्हणजे असं नाही की पैसा नव्हता, बरोबर. पण विनाकारण का हा, म्हणजे सेकंड बरोबर. हँड लॅपटॉपने आपलं काम होतंय. होतंय. आणि मोस्टली म्हणजे क्रोम वगैरेने आपले कामं इझिली होऊन जातात. बरोबर. पण तो बोलला की विनीता, तुम्ही ऑलरेडी खूप स्ट्रगल केला आहे, आता अजून म्हणजे वेट नको करू, तू स्टार्ट कर, म्हणजे तू घेऊ शकते तर घे. आणि खरं सांगते, माझं ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट खूप वरती ठरली. बरोबर. हो. कारण की क्लायंट्स मीटिंग वगैरे क्वालिटी खूप चांगली असते. बरोबर. हो. आता बरेचसे जण म्हणतात की मला काय ब्लॉगर किंवा कंटेंट रायटरची गरज आहे, माझ्याकडे AI टूल्स आहे. तू बरोबर. याच्याकडे कसं पाहतेस? ओके. हा खूप चांगला म्हणजे क्वेश्चन वगैरे आहे. आता बघा, AI वगैरे तर आहे, पण AI वगैरेला ट्रेन करण्यासाठी पण माणसाची गरज पडते. प्रॉम्प्ट देण्यासाठी तर माणूसच गरजेचं आहे. आपल्या डोक्यातल्या ज्या काही कल्पना वगैरे असतात ते आपल्याला डिटेलमध्ये. आता जर तुम्ही ChatGPT वगैरेचं स्पेसिफिक उदाहरण कधी घेतलं तर आपण सांगितलं त्याला की स्पेसिफिक याच्यावर मला म्हणजे पॅरेग्राफ किंवा पोस्ट लिहून दे. तिच्यात बघा तो इमोजीस वगैरे ॲड करतो. बरोबर. त्याची काही नेसेसरी वगैरे नसतात किंवा डॅश वगैरे असतात, जे की ह्युमन फ्रेंडली नाही आहे. गुगलचं जाऊ द्या, पण जो समोरचा युजर वगैरे असतो ना, रीडर वगैरे, त्याला पण समजून जातं की हे AI ने राईट केलेलं आहे. मग तो आपल्या ब्लॉगवर येण्यापेक्षा तो डायरेक्टली ChatGPT किंवा AI वगैरे करू शकतो. आता तर सर्वांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्येच मेटा AI वगैरेचं फीचर्स वगैरे लॉन्च झालेलं आहे. सो माझं पर्सनली ओपिनियन असं आहे की AI वगैरेला घाबरून न चालता AIला शिकून अजून पुढं म्हणजे तुम्ही ग्रोथ करू शकतात. ओके. म्हणजे जो कंटेंट क्रिएशनचा जो भाग आहे तो फक्त AI करतो म्हणून चालणार नाही. मी कुठेतरी ऐकलं म्हणजे मी त्या क्षेत्रातच आहे, मला सुद्धा त्याची कल्पना आहे. राईट. SEOचं जे कंटेंट त्याला लागतं, जे रँकिंगसाठी इफेक्टिव्ह करतं, त्याची डेन्सिटी असेल किंवा त्याच्यामध्ये कीवर्ड बरेचसे टाईप्स असतात त्याच्यामध्ये, ऑन पेजमध्ये म्हणा, ऑफ पेजमध्ये म्हणा, तर AI जरी देतं आहे तर ते ॲक्सेप्टेबल नाही आहे थोडक्यात, कारण की ते रँकच करत नाही. सो इट हॅज टू बी विथ म्हणजे AI जरी वापरत असेल लोक, तरी त्या AIला चांगल्या पद्धतीने डायरेक्शन देण्यासाठी व्यक्ती लागत आहेत. अजून एक म्हणजे रिअल एक्झाम्पल सांगते. त्याचे स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवेल वगैरे. 2 ते 3 महिन्यापूर्वी एक क्लायंट होता, नंदुरबारचे वगैरे ते सर होते. जसं तुम्ही म्हणताय AI वगैरे नाही, त्यांनी मला स्वतः प्रॉम्प्ट्स वगैरे पण दिले, कीवर्ड्स वगैरे पण दिले. आणि आजपर्यंत कोणत्याच क्लायंटनी मला जितकं पे केलं नव्हतं कंटेंट रायटिंगमध्ये स्पेसिफिक, सर्वात जास्त पे त्या व्यक्तीने केला. आणि तो व्यक्ती मला असं बोलला
की विनीता तू एक शब्द पण म्हणजे स्वतःने लिहिला तरी मला काही प्रॉब्लेम नाही, पण मी जे काही म्हणजे प्रॉम्प्ट्स वगैरे दिले ते प्रॉपर तू फक्त त्या सिक्वेन्स त्या स्टेप्स फॉलो करून ते काम म्हणजे त्यांनी मला का दिलं. वास्तविक पाहता त्या व्यक्तीने मला म्हणजे स्वतः ChatGPTचं जे प्रो व्हर्जन वगैरे आता फ्री भेटतं म्हणजे, पण तेव्हा 2000 रुपीज म्हणजे महिन्याचे लागायचे वगैरे, बरोबर. तर ते पण तो म्हणजे घेऊन द्यायचा. आणि सर्वात जास्त त्यांनी पे करून दिले. कॉपी पेस्ट वर्कचं जर इतकं महत्त्व आहे तर ह्युमनाइज रायटिंगचं किती जास्त किती असेल. जास्त असेल. बरोबर बरोबर बरोबर, अगदी बरोबर. आणि ऑब्विसली समोरचा व्यक्ती मला पे करतोय असं नाही की तो स्वतःच्या खिशातून देतोय, त्याला काहीतरी रिझल्ट्स वगैरे किंवा म्हणजे त्याची काहीतरी इन्कम वगैरे तिच्यातून जनरेट होत असेल तरच तर तो मला देतोय. राईट राईट. नाही तो तर आहेच. कुठलीही व्यक्ती तुम्हाला काम देते तर त्याचा बेनिफिट तिथे आहे, त्याला रिझल्ट्स मिळत असतील तेव्हाच तो पे करत असतो. त्याच्यानंतर आजकालच्या जनरेशनला काय सांगशील? म्हणजे माझ्याकडे बरेचसे लोक येतात, स्टुडंट्स आहेत. आज सकाळीसुद्धा तुम्ही येण्याच्या आधी माझ्याकडे मला वाटतं 4थीत एक मुलगा होता, त्याचे पॅरेंट्स घेऊन आले. आणि असे बरेचसे आहेत. खूप सारी लोक म्हणतात की डिजिटलने कुठे होतं का, काय आहे, होत नाही, फालतू कोणी पैसे मागतं आणि प्रत्येक गोष्टीवरती यूट्यूबवरती पण आहे. सो तू या गोष्टीकडे कसं बघते? म्हणजे एक लोकांना काय तू सांगू शकशील की बाबा खरंच तू जे जर्नी बनवलेली आहे, तू ज्या गोष्टी आत्ता जिथे उभी आहेत ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा तुलाही कुठे ना कुठेतरी हा प्रश्न आलाच असेल. तू कसं बघते याच्याकडे? राईट. आता हा एक झाला एज्युकेशन आणि डिजिटल स्किल, म्हणजे दोघं कन्सेप्ट खूप वेगळा आहे. आता आपल्याकडचा जो माइंडसेट आहे असं नाही की खेड्यागावातले किंवा विलेज बॅकग्राऊंडच्या लोकांचा, वेल एज्युकेटेड लोकांचा पण डिजिटल स्किल्स वगैरेवर विश्वास नाही. 2025मध्ये सुद्धा ते म्हणतात की हे फक्त टाइमपास वगैरे एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते त्या वेनी म्हणजे बघतात गोष्टी करत. बरोबर बरोबर. पण मी लोकांचं नाही सांगू शकत, पण मी माझं स्वतःचं म्हणजे जर्नी मी इतकं एक्सप्लोअर केलं आहे लास्ट 5 इयर्सपासून. झिरोपासून मी ग्रो झालेली. सो हे का झालं असं नाही की मी म्हणजे हुशार होती लहानपणापासून. 12वीत माझा पहिला क्रमांक आला होता तालुक्यातून, फक्त गावातून नाही तर तालुक्यातून, काहीतरी असेल ना. बरोबर. पण मी त्यानंतर म्हणजे कधी डिसाईड केलं असतं की मी पण म्हणजे कॉम्पिटिटिव्ह करते किंवा म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडमध्ये मला जायचं होतं. प्लस पर्सनली माझा इंटरेस्ट वगैरे तसा काही नव्हता. बाकीचे मुलं मुली करताय म्हणून मला पण करायचं होतं. पण तेव्हा कोरोना वगैरे होता आणि बसेस वगैरे पण म्हणजे सर्व स्टॉप होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे पैसा खूप महत्त्वाचा असतो. बाहेर कुठं पण आपण गेले तर आपल्याला पैशाशिवाय ऑप्शन नाही आहे. बरोबर. तर तेव्हा ते डोक्यात क्लिक झालं. तर ती एक म्हणजे मुमेंट की जरी मी म्हणजे शिकत राहिले असते त्याचं मला म्हणजे गॅरंटी नाही की मला जॉब वगैरे भेटला असता, कारण की आता खूप चांगले चांगले म्हणजे क्लासेस वगैरे लावून पण मुलांना प्लेसमेंट वगैरे भेटत नाही. ही रिॲलिटी आहे. हो, ही खूप मोठी रिॲलिटी. मी इथे थोडंसं करेक्ट करतो. माझा स्वतःचा अनुभव तोच राहिलेला आहे. जेव्हा मी सुद्धा कुठून तरी डिजिटल मार्केटिंगचं स्किल जॉईन केलं होतं, माझ्यासोबतसुद्धा अक्षरशः असंच झालं होतं. कमिटमेंट जी देतात ते होत नाही. आत्ताच्या इन्स्टिट्यूटचं माइंडसेट झालेलं आहे की कोणीतरी आलं आहे, काहीतरी 2-3 महिने उभं राहायचं, शिकवायचं, पैसे घ्यायचे आणि कोर्स झाल्यानंतर तू कोण मी कोण. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझ्याकडे कितीतरी अशा ॲडमिशन्स आहेत जे आलेत दुसरीकडनं करून, तिकडे पैसे भरले आणि शिकवलं आणि परत माझ्याकडे आलेत. सो होतं. दिस इज रिअली मेजर प्रॉब्लेम आय वुड से. येस. अजून तुझं डिजिटल मार्केटिंग तू मला सांगितलंस की तुम्हाला ते येतं. सो तुमच्या जर्नीमध्ये व्हॉट वॉज द फर्स्ट स्टेप? म्हणजे पहिलं जे काम तुम्ही मिळवलं त्याच्यामध्ये कुठले कुठले स्किल्सची गरज तुम्हाला लागली? ओके. सर्वात पहिले तर कंटेंट रायटिंग, आणि तिच्यात पण म्हणजे वर्डप्रेसमध्ये म्हणजे ब्लॉग पोस्ट आता म्हणजे सर्वात जास्त 75% लोक CMS वर्डप्रेस यूज करतात. बरोबर. आता तो आकडा कमी जास्त होऊ शकतो 2025मध्ये, पण जेव्हा मी स्टार्ट केलं होतं पहिल्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की मला वर्डप्रेस वगैरे, त्यांनी स्वतः मला ट्रेनिंग वगैरे दिली की 15 दिवस त्यांनी मला शिकवलं, त्याचे पे पण त्यांनी केले. सो मला सांगू शकाल की जेव्हा तुम्ही पहिला क्लायंट घेतला होता, सो तेव्हा तो क्लायंट घेताना कोणते असे प्रायमरी स्किल्स होते ज्याच्याने तुमची सुरुवात झाली? प्रायमरी स्किल म्हणजे कंटेंट रायटिंग होतं, त्यानंतर ऑन पेजेस SEO आणि थोडंफार ग्राफिक्स वगैरेचं कामं असतात, फीचर इमेज म्हणून ब्लॉग पोस्ट वगैरे मध्ये लागतं. अजून? तर हे 3 स्किल म्हणजे तेव्हाच्या घरीला महत्त्वाचे होते. मग त्याच्यानंतर मी असं समजतो की ती तुमची स्ट्रेंथ होती. त्यानंतर कुठले कुठले असे स्किल्स तुम्ही शिकले जेणेकरून तुम्हाला ते इन्स्पिरेशन मिळालं आणि तुमची एक जर्नी चालू झाली? आता ब्लॉगिंग म्हटलं म्हणजे फक्त कंटेंट रायटिंगचं बऱ्याचशा लोकांना वाटतं की फक्त ब्लॉग पोस्ट लिहायचं, गुगलवर रँक झालं नाही झालं तरी पण आपली इन्कम वगैरे येईल, तसं नसतं. ब्लॉगिंगमध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. डिजिटल मार्केटिंगचा एक भाग ब्लॉगिंग आहे. आता बऱ्याचशा लोकांना वाटतं की डिजिटल मार्केटिंगमध्ये ब्लॉगिंग नसतं,
किंवा डिजिटल मार्केटिंग हाच एक ब्लॉगिंगचा प्रकार आहे. खूप लहान भाग आहे ब्लॉगिंग वगैरे. कंटेंट रायटिंग म्हणजे काय, तर Googleवर आपण जे काही वेबसाईट वगैरे बघतो, तो पण एक कंटेंट असतो. जसं की आता आपण सर्च केलं, आता जसं की मला ह्या ॲड्रेसला यायचं होतं, तर मी आधी के मार्केट पुणे असं म्हणजे टाकलं Googleवर, तर मला खूप सारे साईट्स वगैरे आले. तर हे का आले? कारण की त्यांनी प्रॉपर ऑन पेजेस सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर कंटेंट वगैरे प्रॉपर म्हणजे Googleला समजतं. त्या वेमध्ये त्यांनी पब्लिश केलेलं आहे. तर बरोबर. सोप्या वेमध्ये कंटेंट रायटिंग म्हणजे काय? तर Googleवर जे काही आपल्याला म्हणजे पोस्ट वगैरे रायटिंग वगैरे केलेलं दिसतं, जे रँक होतं, त्याला कंटेंट असं म्हणतात. मी ना बऱ्याचशा हाऊसवाईफला सुद्धा माझ्याकडे लोकं येतात. मला ओके. कोर्स करायचा आहे किंवा बरेचसे असे प्रश्न येतात. सो त्यांच्या ऑन बिहाफ ऑफ एक प्रश्न विचारतो. घरी बसून फक्त कंटेंट रायटिंग फक्त मला येतंय, तरीही ते पैसे कमवू शकतात का? हो, ऑब्व्हियसली कमवू शकतात. तर माझ्यासारखी एक सर्वसाधारण मुलगी करू शकते, तर हाउसवाईफ तर म्हणजे नक्कीच करू करू शकतात. शकतात. ओके. कारण की काय आहेत ना, बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं, की बाबा याच्यासाठी खूप तामझाम असतो आणि राईट. मग ते होईल, नाही होईल. म्हणजे बॅटल आपण म्हणतो ना, बॅटल सुरू होण्याच्या आधीच ते खचून जातात. खचून जातात. सो तू अशा लोकांना काय सांगू शकशील? आता मोस्टली म्हणजे घरबसल्या करायचे आणि तिच्यात पण कंटेंट रायटिंग करून पैसे कमवायचे किंवा इतर म्हणजे वर्क फ्रॉम होम जे आपण स्किल आहे. आता जसं की आपण पॉडकास्ट वगैरे घेतोय, याच्यात आपल्याला फेस वगैरे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा पॉइंट असा होता, की मी कोणाशी बोलत नाही. खूप इंट्रोव्हर्ट आहे. आता तरी मी खूप जास्त मोकळ्यापणाने बोलते वगैरे. हं, हं. पण आधी मी म्हणजे बोलायची नाही. माझं जे काही आहे ते रायटिंगच्या वेनी म्हणजे एक्सप्रेस वगैरे हं, हं, करायची. हं. तर जर तुम्ही म्हणजे बरेचसे लोकं असतात असे, की ज्यांना फेस वगैरे रिव्हील किंवा स्वतःचा आवाज वगैरे इच्छा नसते हं, हं, म्हणजे. हं. काहींचा स्पेसिफिक हं, हं. म्हणजे माझ्यासारखा आलं, प्रॉब्लेम आलं असतो. लक्षात. हां, हां. हो. तर ते म्हणजे कंटेंट रायटिंग करून करू शकतात. एक तर स्वतःच्या ब्लॉगसाठी किंवा दुसऱ्यांना म्हणजे फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस वगैरे माझ्यासारखे प्रोव्हाईड करू शकतात. म्हणजे फक्त एक स्किल शिकून सुद्धा दॅट इज कंटेंट रायटिंग शिकून सुद्धा तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. त्याच्यामध्ये हो. घरी बसल्या कुठेही जाण्याची गरज नाही. नाही. कारण की ना आजच्या डेटमध्ये ना हजारो लोकांचा हाच प्रश्न आहे, घरी बसून काहीतरी मला काम द्या. म्हणजे राइट. माझ्याकडे तर बरेचसे अशी लोकं येतात आणि मी त्यांना सर्व्हिस पण दिलेली आहे. अशा ओके. बऱ्याचशा केस स्टडीज आहेत. याच पॉडकास्टच्या माध्यमातून लवकरच आमच्या एका स्टुडंटसोबत सुद्धा पॉडकास्ट ओके. आम्ही करणार आहे. जो 2 वर्ष सॉरी ₹20,000 तो जॉबला होता आणि जेव्हा माझ्याकडनं त्याने डिजिटल मार्केटिंग शिकलं, आज त्या व्यक्तीची स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. 7-8 लोकं त्याच्या अंडर हाताखाली कामाला आहेत. सो कुठलंही स्किल जे छोटं नसतं, एक कला असते. ती शिकल्यानंतर तुम्ही त्याचा बिझनेसमध्ये किंवा कमर्शियल त्याचं रूपांतर करू शकता. राइट. सो तुझ्या या जर्नीमध्ये कधी असं झालंय की पैसे डुबालेत? खूप जास्त होतं. फ्रीलान्सिंगच्या केसमध्ये खूप जास्त होतं हं, आणि हं. त्यासोबत ब्लॉगिंगमध्ये पण होतं. हं. आता जसं की आज म्हणजे उद्या पेमेंट येणार आहे. त्याच्या अगोदर म्हणजे Google अचानक म्हणजे हे ब्लॉगिंगचं सांगते मी सर्वात आधी, त्यानंतर फ्रीलान्सिंगवर आपण येऊया. हां, हां. की उद्या म्हणजे $1000 पेमेंट येणार आहे हं. आणि आज रात्रीच मेल येतो की ॲड्स आपलं डिसेबल झाले. हं. ते मग तिच्यात म्हणजे मल्टिपल रिझन्स वगैरे असू शकतात. तिच्यात मुद्दाम कोणीतरी म्हणजे ॲडवर क्लिक वगैरे करतील. तिच्यामुळे होतं. त्यानंतर दुसरं इनव्हॅलिड ट्रॅफिक वगैरे आलं. तर ब्लॉगिंगमध्ये पण होतं आणि त्यासोबत फ्रीलान्सिंगमध्ये पण होतं. फ्रीलान्सिंगमध्ये असं असतं की बरेचसे क्लायंट लोकं म्हणजे सर्व्हिस वगैरे घेतात. लास्ट मंथमध्ये प्रत्येक महिन्यात माझ्याकडे असे म्हणजे क्लायंट्स वगैरे येतात. पण आता थोडं मी माझ्या टर्म्स अँड कंडिशन थोड्या स्ट्रिक्ट केलेल्या हं, आहेत. हं. लीगल वेनी. हं, हं. सो आता तर तसा काही प्रॉब्लेम येत नाही. पण हां, माझा खूप लॉस झाला आहे. हं, हं. स्पेसिफिक फ्रीलान्सिंगमध्ये जास्त झालेला आहे. डुबवतात लोकं. होतं, इट हॅपन्स आणि त्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला स्ट्राँग करतात आणि त्याच्यानुसार हो. जसं तुम्ही मेन्शन केलं, की यू स्टार्टेड प्रिपेअरिंग अ टर्म्स अँड कंडिशन. राइट. सो इट्स अ पार्ट आपण म्हणतो ना, आपण मराठी लोकं आहोत. राइट. आपल्याला ना सुरुवातीपासून सांगितलं जातं, "शिक मोठा हो, जॉब कर." तर कुठेतरी त्या गोष्टीसुद्धा हिट करतात. त्यामुळे आपल्याकडे बिझनेस स्किलचं एक्सपिरियन्स नसतं. नसतो. त्यामुळे प्रत्येक आपण जी गोष्ट शिकतो, ती गोष्ट आपल्याला अनुभवते आणि मगच त्याच्यावरती आपण एक रस्ता काढतो आणि त्याच्यावरती काम करतो. म्हणजे आपल्याला कोणी सजेशन विचार करा, म्हणजे जर तुम्हाला तुमच्या त्या एजमध्येच किंवा आत्तासुद्धा कोणी जर एखादा असा व्यक्ती भेटला, जो तुम्हाला सजेशन्स करतोय काय केलं पाहिजे, तर राइट. तुम्ही जे 10 वर्षात करणार ते तुम्ही 5च वर्षात करताल. होतं ना? नक्की. सो 90% म्हणजे 90% नाही सांगता येणार, बट बऱ्याचशा लोकांच्या मागे तू कर, मी आहे असं म्हणणारं देखील नाहीये. राइट. बट त्यातनं तुम्ही चांगल्या पद्धतीने फ्रीलान्सिंग करतायत, ब्लॉगिंग करतायत. खूप चांगलं वाटलं मला ते ऐकून. सो मला सांगा ब्लॉगिंग तुम्ही जे करतात हो. त्याच्यासाठी AdSense काय असतं? ॲडसन हा एक वे आहे मॉनिटायझेशनचा.
जसं की आता ब्लॉगिंग वगैरे म्हणजे स्टार्ट करायचं, डोमेन होस्टिंग वगैरे ते थोडं म्हणजे थोडक्यात सांगते, जर ऑडियन्स नवीन असेल तर. डोमेन म्हणजे काय, की आपलं ब्लॉगचं नाव, जसं की माझं स्वतःचं bloggervinita.com तुम्ही कधी Googleवर सर्च वगैरे केलं तर. आणि होस्टिंग म्हणजे काय, तो जो ब्लॉग आपला असतो, ते एका ठिकाणी कलेक्ट करावं लागते ती इन्फॉर्मेशन, तो जो काही डेटा वगैरे असतो. कारण की ब्लॉगिंगमध्ये आपण कंटेंट पण लिहितो, त्यासोबत ब्लॉग पोस्ट वगैरे पण असतात आपले. म्हणजे फीचर इमेज वगैरे तो सर्व CMSमध्ये एका ठिकाणी कलेक्ट वगैरे होतो. त्याचं समथिंग 3,000 ते 4,000 म्हणजे एका वर्षाला. ते डिपेंड करतं की तुम्ही कोणता प्लॅन वगैरे घेताय, कोणत्या होस्टिंग कंपनीसोबत जाताय. बरोबर. हो. मग ॲडसेन्स अप्रूव्ह करण्यासाठी तू काय सांगशील? ओके. छान क्वेश्चन आहे. आता मी म्हणजे माझ्या ह्याच्यात सर्व्हिस वगैरे पण ती नव्याने सुरू केली आहे. ॲड्स अँड अप्रूव्हल असं स्पेसिफिक म्हणजे क्रायटेरिया वगैरे नसतो. पण कमीत कमी 30 ते 40 हाय क्वालिटी ब्लॉग पोस्ट. असं नाही की AI जनरेटेड म्हणजे ब्लॉग पोस्ट लिहा आणि अप्रूव्हल भेटून जाईल. आणि स्पेसिफिक बऱ्याचशा लोकांचा क्वेश्चन असा असतो, की ॲड्स अँड अप्रूव्हलसाठी आमच्या ब्लॉगवर स्पेसिफिक ट्रॅफिक असायला हवी का? तर तसं पण अजिबात नाही. 0 ट्रॅफिक असलेल्या ब्लॉगला पण मी ॲड्स अँड अप्रूव्हल करून दिलेलं आहे. बरं. हो. त्याच्यासाठी सिंपल म्हणजे काय आपण जेव्हा सबमिट करतो, हो. सो अप्रूव्हल यायला किती दिवस लागतात? आता काही-काहींचं आम्ही 3 ते 4 दिवसात पण क्लायंटचं करून दिलेलं आहे. काही-काहींचं म्हणजे 6-6 महिने पण आम्ही घेतलेलं आहे. बरं. म्हणजे दोघं एक्सपिरियन्स वगैरे आहे. आता डिपेंड करतं, की काम कशा पद्धतीने झालेलं आहे. आता काही-काही लोकं जसं कंटेंट क्रिएशनचं आपलं बोलणं याच्या अगोदर चालू होतं, की काही-काही लोकं म्हणजे करतात, पण ते कंटिन्युअसली नाही करत, कन्सिस्टन्सीने नाही करत. बरोबर. तसे बरेचसे ब्लॉगिंगमध्ये लोकं येतात. हं, हं. आज ब्लॉग पोस्ट 3 लिहितील, उद्या गायब, हं. चौथ्या दिवशी चालू करतील. बरोबर. तर तसं करून म्हणजे कंटिन्युअसली म्हणजे ब्लॉगवर काम करावं लागतं बरं. ॲक्टिव्हली. ब्लॉगिंग कोण करू शकतं? याच्यासाठी मला बरेचसे लोकं विचारतात, की ओके. माझा मुलगा शाळेत जातो, तो करू शकेल हो. का? माझं वय 40-50 आहे, मी सुद्धा करू शकेल का? काय ओके. सांगशील? म्हणजे कोण करू शकतं? ज्या व्यक्तीचा मनात म्हणजे एक लिहिण्याची आवड आहे. मनी मेकिंगचा पॉइंट ऑफ व्ह्यूने नंतर विचार करा. पण तुम्हाला खरंच रायटिंग वगैरे करायला आवडत असेल किंवा इच्छा असेल, मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही जॉब पण करत असाल. आता माझ्याकडे सर तुम्हाला खरं वाटणार नाही, ऑस्ट्रेलियाचे एक कपल आहे. तुम्ही Instaला स्टोरी मी वगैरे पाहिलं बघितली ते. असेल. मी पाहिली तुमची हां. ती स्टोरी पण पाहिलं नाही. त्या लोकांना काहीच गरज नाही म्हणजे खूप वेल सेटल आहे. हं, हं. पगार पण चांगला आहे. हं, हं. पण त्या लोकांनी म्हणजे वास्तविक पाहता ते ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. पण त्यांनी मराठीमध्ये म्हणजे ब्लॉग लिहिलेला आहे. हं. आणि ते त्या ब्लॉगमध्ये काय गोष्टी करतात, त्या म्हणजे कोणत्या स्पेसिफिक निश वाईज नाही. तर गावाकडच्या गोष्टी त्यांना डेली म्हणजे त्यांच्या डोक्यात काय थॉट्स वगैरे येतात. आणि दोघांना पण मी ॲड्स अँड अप्रूव्हल म्हणजे करून दिलं. हं, हं, हं. सुरुवातीला किती ब्लॉग्स टाकले होते त्यांचे? सुरुवातीला आता म्हणजे सरांनी म्हणजे त्या सरांनी केलं होतं 30 ते 40 ब्लॉग पोस्ट वगैरे त्यांनी लिहिलं होतं. हं, हं. मॅमनी त्यापेक्षा थोडं जास्त लिहिलेलं होतं. म्हणजे ते अच्छा. कंटिन्युअसली त्या ह्याच्यात काम करत होती. बरेचशी लोकं म्हणतात, की मला इंग्लिश येत नाही, मी करू शकेल का? सो काय तुमचं ओपिनियन असेल त्याच्यावरती? इंग्लिश हे असं स्पेसिफिक पॅरामीटरनी मनी मेकिंगसाठी ऑनलाईनमध्ये स्पेसिफिक. माझी पण इंग्लिश इतकी पॉवरफुल नाही. पण जे लोकं माझ्याकडे आता सध्याला म्हणजे टीम म्हणजे जे जॉब वगैरे करतात माझ्याकडे, त्यांची इंग्लिश माझ्यापेक्षा खूप चांगली. अच्छा. हो. तर असं स्पेसिफिक नाही की इंग्लिश वगैरे येणं खूप गरजेचं आहे. हां, बेसिक तर म्हणजे यायला हवं. आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही मला म्हणजे मेसेज वगैरे टाईप करायचे. मी म्हणायची, "सर मला इंग्लिशमध्ये करताय, पण मी इंग्लिशमध्ये रिप्लाय नाही देऊ शकत." बरोबर. मी मराठीत करायची. असं नाही की म्हणजे समजत नाही किंवा येत नाही. पण ते एक म्हणजे सवय किंवा हॅबिट वगैरे असते. नाही, बोलण्याचा प्रॉब्लेम तर आहे. राईट. होनेस्टली म्हणजे सांगायचं झालं तर स्पीकिंग प्रॉब्लेम खूप जास्त आहे. बरोबर. हां. नाही, ती काही लिमिटेशन्स नसते. आजकाल बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जसं तुम्ही सांगितलंत, की तुमच्याकडे अशी पण लोकं जॉब करतायत किंवा काम करतायत, की त्यांचं इंग्लिश खूप चांगलं आहे. राईट. सो बेसिकली व्यवसाय म्हणा, फ्रीलान्सिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्किल मॅटर करत नाही. नाही. तुमचा तो होतात ना, एखादा व्यक्ती खूप क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आलात ना, ते क्रिटिकल सिच्युएशनच त्याच्यासाठी इन्स्पिरेशन असते. राईट. पण त्याही लोकांना म्हणजे सांगावंसं वाटेल, की बाबा तुम्ही जिद्द सोडू नका. एक गोष्टी पकडली त्याच्यावरती ठाम राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. आणि मेजॉरिटी लोक आहेत ना, आणि आजकाल मला तुम्हाला ते विचारावंसं पण वाटेल, आजकाल लोकांना ना एकदम झटपट काम पाहिजे, झटपट पैसे कमवायचे. अशा लोकांना काय सांगणार तुम्ही? त्यांच्यासाठी ऑनलाईन मनी मेकिंगचं म्हणजे माध्यम म्हणजे त्यांच्यासाठी वर्कच नाही करणार किंवा त्यांनी करू पण नाही. बरोबर आहे. हो. कारण की ते तेवढं नाही, त्याच्यामध्ये टाईम टाईम लागतो, पेशन्स लागतात, बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या पण लागतात. दिवस रात्र मला माहिती आहे, ऑफकोर्स तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा तुम्ही दिवस रात्र सगळं एक केलं असणार आणि काम करून दिलं असणार, जो काही क्लायंट असेल वगैरे.
याच्यासोबतच मी तुमच्या ब्लॉगवरनं पण पाहिलं, इंस्टाग्राम रील्स म्हणा, व्हिडिओज म्हणा, तुम्ही एडिटिंग पण खूप चांगली करतात. तर त्याच्यासाठी काय तुम्ही सांगताल, जर ज्यांना कोणाला चालू करायचं असेल? ओके. एडिटिंग वगैरे स्पेसिफिक तुम्ही कोणतं म्हणताय? ब्लॉग व्हिडिओ एडिटिंग्स मी पाहिलं तुमचं ओके. स्किल्स. ॲक्च्युली मी म्हणजे एडिटर हायर केलेला आहे. ती माझी स्वतःची स्किल नाही, म्हणजे माझ्या स्वतःच्या टीममध्ये म्हणजे आहेत. तर ते एडिटर वगैरे म्हणजे एडिट्स करतात. करतात, पण तुम्हालाही हां बेसिक्स बेसिक्स माहिती आहे, पण इतकं आणि टाईम वगैरे नसतो आणि परत तितकं परफेक्ट क्वालिटी वगैरे माझ्या साईडने नाही जाईल. मी इतकं इनपुट चांगल्या पद्धतीने तिच्यात नाही देऊ शकत. बरोबर. सो मी तिथं एडिटर हायर केलेला आहे. हायर केलं, चांगलं आहे. म्हणजे तुमची टीम सुद्धा आहे ज्याच्यासोबत Yes. तुम्ही हे सगळं करतायत. आतापर्यंत किती क्लायंट्सला सर्व करत आहात? आतापर्यंत 100+ म्हणजे क्लायंट्सला म्हणजे केलं असेल, पण तिच्यात पण म्हणजे माझे रेकरिंग क्लायंट खूप जास्त असतात. म्हणजे असे खूप सारे क्लायंट आहेत की जे मागच्या दोन वर्षापासून, मिनिमम 2 वर्षापासून कंटिन्युअसली माझ्याकडूनच सर्व्हिस घेत आहे. असं नाही की माझ्यापेक्षा कमी म्हणजे प्राईस त्यांना कमी प्राईसमध्ये मार्केटमध्ये भेटतं. खूप सारे लोक अप्रोच करतात, पण ते त्यांच्याकडे जात नाही. माझी प्राईस जास्त असून पण ते माझ्याकडे येतात, कारण की मी त्यांना तसे रिझल्ट शोकेस करते. बरं. आणि हा जो ब्लॉगिंगची जर्नी आहे किंवा डिजिटल स्किल्स शिकून वगैरे, बरेचशी लोक मला वर्किंग प्रोफेशनल्स पण असतात, त्यांचा Right. पण हा प्रश्न आहे की मी बँकेत काम करतो पण मला आवड आहे किंवा मी करू शकतो का? सो अशा वर्किंग प्रोफेशनल लोकांना काय सांगू शकशील? करू शकतात, म्हणजे प्रॉपर कधी गायडन्स वगैरे भेटला. आता जसं की मी चालू केलं तेव्हा मी म्हणजे यूट्यूबद्वारे म्हणजे तिच्यात खूप टाईम जातो. पण एखादा स्पेसिफिक व्यक्ती असं असेल की ज्याला ते नॉलेज वगैरे म्हणजे तिच्यात आपला टाईम वगैरे सेव्ह होतो. हां, पैसा थोडाफार जाईल, कारण की समोरचा व्यक्ती त्याचा एक्सपिरियन्स वगैरे म्हणजे देईल. आता जसं की तुम्ही पण म्हणजे डिजिटल मार्केटिंग वगैरे कोचिंग वगैरे करतात. हे तुम्ही एका दिवसात नाही केलं आहे. तुमचा बरोबर. खूप त्यामागे खूप वर्षांचा म्हणजे तुम्ही Experience स्ट्रगल असतो. वगैरे हा आहे तुमचा. तर फ्रीमध्ये तर कोणी म्हणजे आत्ताच्या काळात फ्रीमध्ये काहीच भेटत नाही. जर बाहेर आपल्याला पाण्याची म्हणजे पाणी पण प्यायचं आहे तर आपल्याला पे करावं 20 लागतं. रुपये द्यावंच लागतात. बरोबर आहे. हो. जर तुम्हाला कमी पिरियडमध्ये जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल, आता जॉब वगैरे करतो याचा मिनिंग काय, तर थोडंफार तरी इन्कम वगैरे आहे. बरोबर. आता माझ्याकडे असे स्टुडंट लोक येतात की मॅम आम्ही काही पण करू, हम्म. आम्ही तुमची फीज वगैरे पण देऊ, पण तुम्ही आम्हाला ब्लॉगिंगचे कोर्स वगैरे किंवा क्लासेस वगैरे म्हणजे गाईड करा. बर, हो चांगलं आहे. म्हणजे वर्किंग प्रोफेशनल व्यक्तीसुद्धा करू शकतो. हो आणि बेसिकली कुठलं एज बॅरियर नाही आहे ह्या गोष्टी करायला, म्हणजे सगळेच जण याला आरामशीर करू शकतात. मी स्वतः म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी माझी ब्लॉगिंग जर्नी स्टार्ट केली होती. अच्छा, ब्लॉगिंग म्हणजे तसेच ॲट द freelancing. एज ऑफ 17. हो. ओके, चांगलं आहे. आणि हे जेव्हा करत होतात तुम्ही, हो. काय क्रिटिसिझम्स मिळालेत? क्रिटिसिझम आज पण भेटतात. रात्रभर मुलांसोबत बोलते वगैरे, क्लायंट्स वगैरे. आता ते माझं काम आहे, मला करावंच लागणार आहे. बरोबर आहे. तिच्यात माझ्या मम्मी पप्पांचा खूप मोठा हात आहे. माझी मोठी बहीण आहे, तिने खूप सपोर्ट केलेला आहे. अच्छा. फॅमिली स्ट्रॉंग आहे माझी, सो मी आज इथपर्यंत आलेली. बरोबर. कारण की एका विलेज बॅकग्राऊंडमधून अशा सर्व सिच्युएशनला म्हणजे घेऊन समोर येणं म्हणजे कोणतेच मम्मी पप्पा करत नाहीत का सपोर्ट. बरोबर. मे बी त्यांनी पण केला नसता जर मी म्हणजे चुकीच्या वेने गेली असती तर. बरोबर आहे. पण त्यांना मी आधी शोकेस केलं, हम्म. त्यांनी ट्रस्ट दाखवला, सो ते झालं. हो. ओके, चांगलं आहे. नवीन ऑडियन्ससाठी काय सांगू शकाल की बाबा ओके. तुम्ही या क्षेत्रात यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे, ओके. काय एक सजेशन असेल? स्पेसिफिक माझं सजेशन असं असेल, आता जो पण व्यक्ती म्हणजे आता जसं की तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये झालं किंवा मी म्हणजे ब्लॉगिंग वगैरे किंवा फ्रीलान्सिंगमध्ये, तर माझं तुम्हाला बाकीच्या लोकांसारखं म्हणणं नाही की तुम्ही म्हणजे मी ज्या क्षेत्रात म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली तर तुम्ही पण या. ज्या गोष्टी माझ्यासाठी वर्क करताय ते तुमच्यासाठी करेल असं अजिबात नाही आहे. तुमचं म्हणजे स्किल, तुमची ॲबिलिटी वेगळी असू शकते. प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगवेगळा असतो. बरोबर. आता बऱ्याचशा लोकांना म्हणजे लिहिण्यापेक्षा ते बोलतात, म्हणजे त्यांची कम्युनिकेशन चांगले स्किल बोलतात. इतकी चांगली असते सर. माझ्याकडे असे म्हणजे बरेचसे हाऊसवाईफ वगैरे असतात, त्यांचा आवाज पण आणि बोलण्याचं म्हणजे असं वाटतं की यांनी अँकरिंग वगैरेचं म्हणजे केलं प्रोफेशनल पाहिजे. ते स्वतःचं करायला पोटेन्शियल ओळखतच नाही की हां. मला काय जमतं. बरोबर. आणि त्यांना म्हणजे मी खूप साऱ्या म्हणजे लोकांना गाईड वगैरे पण करते फ्रीमध्ये की नाही तुम्ही ह्या वेनी करा, ग्रो व्हाल. बरोबर आहे. हो. आणि डिजिटल मार्केटिंग आता तुम्ही ज्या फक्त एकच सर्व्हिस देतात, त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या सर्व्हिस तुम्ही, काही बॅकग्राऊंडला काही प्लॅन्स असतील तुमचे किंवा विचार आहे? ठीक आहे. कंटेंट रायटिंगसोबत वेबसाईट डिझायनिंग, त्यानंतर लोगो डिझाईन, ग्राफिक्स वगैरे, त्यानंतर आता नवीन म्हणजे गुगल ॲड्स आणि ॲप्रोल, कारण की खूप साऱ्या बिगनर लोकांना परत जे प्रो ब्लॉगर असतात
पण त्यांना पण ॲप्रोलच्या वेळेस खूप चॅलेंजेस वगैरे येतात. आम्ही स्क्रॅचपासून म्हणजे ॲप्रोलपर्यंत म्हणजे सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करतो. अच्छा. हो. आणि ॲडसेन्स अप्रूव्ह झाल्यानंतर व्हॉट वॉज द फर्स्ट नंबर दॅट यू गॉट इट इन डॉलर? $116 समथिंग. 16. $116 म्हणजे फर्स्ट हां. जे तुम्हाला आलं. जास्त असेल पण मी कमीत कमी सांगितलं. आता मला पण एक तिथून detail जर्नी असेल. एक Start झालं. स्टार्ट झाली. हो. चांगलं आहे. आणि या ज्या तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला बरेचसे असे प्रॉब्लेम्स वगैरे आलेत, हो. मग आत्ताही ते स्टील आहेत की अजूनही थोडंसं त्याच्यावरती वर्कआउट, म्हणजे काही लोक कन्व्हिन्स झाली, तर त्या क्रिटिसिझम करणाऱ्या लोकांना काय म्हणू इच्छितात? आज तुम्ही एवढ्या मोठ्या ओके. सक्सेस किंवा ब्लॉगिंग या क्षेत्रामध्ये तुम्ही करून बसला आहात. एक आपल्या गावाकडे म्हणतात, लोक तर रस्त्यावर पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण बसू देत नाही. सो लोकांचं काम आहे बोलायचं, आपण आपलं काम करत राहायचं. आणि मी मागच्या 5 वर्षात कोण काय म्हणते, मी आतापर्यंत माझं स्वतःचं म्हणजे गाव पण पूर्णपणे एक्सप्लोअर केलं. आणि फर्स्ट टाईम मी पुण्यात आली, ते पण तुम्ही म्हणजे इन्व्हाइट वगैरे केलं. सो बरोबर. आणि जळगाव पण मी पूर्णपणे एक्सप्लोअर केलं नाही. मोजून म्हणजे कॉलेजला फक्त एक्झाम वगैरेला जाणं. तर मी 5 वर्ष पूर्ण फुल फोकस नाही. रात्र 12-12, 1-1 वाजेपर्यंत तुम्ही आईला विचारू शकता. तुम्ही ऑनलाईन तर बघत असाल वगैरे. तर आज पण म्हणजे कंटिन्युअसली कन्सिस्टन्सीने सोपी गोष्ट नसते. इतक्या कमी वयात आपल्या वयाचे मुलं मुली काय करतायत दिसतं आपल्याला, समजतं. पण माझे प्लॅन खूप मोठे ते मी असं पब्लिकली शेअर तर नाही करू शकत. पण हां, मला त्या वेळी पुढं जायचंय, अजून ग्रो करायचंय. बरं. पण ज्या लोकांनी म्हटलंय की बाबा बरेचसे, जसं मी म्हटलं ना, क्रिटिसिझमचीच गोष्ट, हो. या लोकांना स्पेसिफिक मेसेज काय देणार? स्पेसिफिक मेसेज वगैरे आता मी त्यावर बोलू नाही शकत. ओके, ठीक आहे. सो ठीक आहे, प्रत्येकाच्या ह्याच्यात प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही काय सांगताल की या स्किलचं रूपांतर आपण पैशामध्ये करू शकतो, बिझनेस बनवू शकतो? सो एक एंडिंग मेसेज काय असेल त्या लोकांसाठी की बरेचशी लोकांना थांबतात, करत नाही, स्किल्सला प्रायोरिटी देत नाही. ते म्हणतात मला हे करायचं ते करायचं, पण त्यांचा कधीही कल स्किल्सकडे नसतो. पण मला कळतंय की स्किल्स शिकल्यानंतर आपण काय काय, कारण की माझंसुद्धा जे एज्युकेशन माझं झालेलं आहे, माझं PG ज्याच्यात झालेलं आहे, त्या शिक्षणाव्यतिरिक्त मी जो बिझनेस करतो तो वेगळ्या क्षेत्रात करतो. सो केवळ मी ते स्किल्स शिकलो म्हणून मी आज बिझनेस करू शकतोय. सो मला जस्ट ऐकायचं आहे की तुम्ही काय सांगताल त्या लोकांना की डिजिटल स्किल्स शिकलं पाहिजे, काय त्याच्यामध्ये गोष्टी असेल? ओके. आता डिजिटल स्किल्स कधी म्हटलं तर स्पेसिफिक तिच्यात कंटेंट रायटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा ग्राफिक्स वगैरे एक स्पेसिफिक गोष्ट नसते. आणि तुम्ही फक्त मनी मेकिंग, हाऊ टू मेक मनी ऑनलाईन असं जरी यूट्यूबला किंवा गुगलवर टाकलं तर 100पेक्षा जास्त आयडिया आपल्याला म्हणजे समोर येतील. आणि बरेचसे मी ज्या चुका केल्या त्या तुम्हाला सांगते की आता ते थंबनेल वगैरे खूप क्लिकबेट पद्धतीने बनवतात. त्या आधीपासूनच चालू आहे. आणि त्याच्यात चुकीचं पण काही नाही. प्रत्येकजण व्ह्यूजसाठी तर म्हणजे करतातच. हां, तिच्यात म्हणजे खूप सारे स्कॅम्स वगैरे होतात. प्रत्येकजण प्रत्येकाचं म्हणजे ते लिगल पण नसतं. कॉपी पेस्ट करा किंवा डेटा एंट्री करा आणि तिच्यानी मनी मेकिंग, रिॲलिटी नाही आहे. तसं कधी राहिलं असतं तर म्हणजे लोकांनी जॉब वगैरे का केले असते. लोक आज पण इतकं म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे IT फील्डमध्ये काम करतात का, तर 10 ते 15 हजाराच्या जॉबसाठी 9 to 5 का करतात. ते इतकं इझी असलं असतं तर डेटा एंट्री करून कोणी पण म्हणजे घर बसल्या प्रत्येकाने कमवले असते. बरोबर. आणि ते थंबनेलवर दाखवतात आपल्याला खूप मोठी स्वप्न म्हणजे विकतात. आणि आता आपल्याकडे म्हणजे असं चालू आहे, तुम्हाला कधी ग्रो व्हायचे, लाईफमध्ये खूप श्रीमंत व्हायचे ना, तर लोकांना स्वप्न विका. बरोबर. ते म्हणजे बऱ्याचशा स्कीम्स त्या आजकाल मार्केटमध्ये चालल्या आहेत. बरोबर आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे जाणून असाल की लोक कसा पद्धतीने करतात. राईट. जर कोणाला ब्लॉगिंगची जर्नी सुरू करायची असेल, फ्रीलान्सिंग करायचं असेल किंवा बिझनेससुद्धा चालू करायचा असेल, इनफॅक्ट मी सुद्धा खूप वेळेस सांगतो की 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही अख्खा बिझनेससुद्धा उभा करू शकता, तोही विदाऊट कुठल्याही इन्व्हेस्टमेंट शिवाय. सो मला असं विचारावंसं वाटेल की ज्या लोकांनी म्हणजे सगळ्यात इझिएस्ट वे काय आहे, म्हणजे डिजिटल स्किल्स पण पासून आपण फ्रीलान्सिंग वगैरे करू शकतो, ब्लॉगिंग वगैरे करू शकतो, या व्यतिरिक्त अजून कुठला म्हणजे का डिजिटलच हा असा एक रस्ता आहे जो इझिएस्ट आहे? कारण की मला नाही वाटत की कुठल्या व्यक्तीला हे
शिकण्यासाठी कुठलं बॅरियर आहे किंवा लिमिटेशन्स आहेत? कारण की ऑलरेडी 50% लोक जे आहेत ते ऑलरेडी डिजिटलचाच पार्ट आहे, ते त्याच्यावरतीच वापरतात, पण ते त्याला जसं तुम्ही म्हणलात की एंटरटेनमेंट म्हणून घेतात. सो त्यांनी या गोष्टी शिकल्यानंतर हे सगळं शक्य होईल का? हो, नक्कीच. तिच्यावर कधी काम केलं तर नक्कीच ते पण म्हणजे सक्सेसफुल होऊ शकतात. ज्या लोकांना म्हणजे बरेचशी लोक आहेत मार्केटमध्ये, जी लोक डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा विचार करतायत किंवा चालू करण्याचा शिकण्यासाठी इच्छुक असेल, त्या लोकांना काय काय सांगू शकाल? म्हणजे त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, काय काय ते करू शकतात? ओके. स्पेसिफिक डिजिटल मार्केटिंगमध्ये म्हणाल तर खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज वगैरे 2025मध्ये तर खूप जास्त आहेत, त्या शिकून तुम्ही करू शकतात. पण स्पेसिफिक माझं ओपिनियन असं असेल की डिजिटल मार्केटिंग हा खूप म्हणजे महासागर टाईप आहे. तर तुम्ही स्पेसिफिक एका नीसमध्ये म्हणजे एका टॉपिकला धरून ग्रो करा. आता बरेचसे लोक सर मी असे बघितलेले की त्यांना म्हणजे फेसबुक ॲडचं खूप प्रॉपर नॉलेज वगैरे असतं. ते स्पेसिफिक मायक्रो याच्यातच व्हिडिओ एडिटिंगचं झालं किंवा ग्राफिक्स वगैरेचं ॲज अ फ्रीलान्सर ते सुरुवातीला स्टार्ट करतात आणि त्यानंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्केल केलेला आहे त्यांचा बिझनेस वगैरे. बरोबर. हो, पण डिजिटल मार्केटिंगमध्ये जर म्हणजे सर्व गोष्टी सुरुवातीला एक सोबत म्हणजे घेऊन चालणं पॉसिबल नसतं. मायक्रो नीसमध्ये तुमचा पर्सनली म्हणजे इंटरेस्ट वगैरे पण असेल तर तुम्ही एका स्किलपासून सुरू करा. मग ते कंटेंट रायटिंग असू दे की व्हिडिओ एडिटिंग वगैरे किंवा इतर काही. तरी डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत? ओके. पहिली गोष्ट तर तुम्ही म्हणजे जॉब वगैरे करू शकतात. आता प्रत्येक म्हणजे लहान मोठे म्हणजे जे बिझनेसेस वगैरे असतात तर त्यांना पण म्हणजे एक चांगलं डिजिटल मार्केटिंग स्किल एक्सपर्टीज व्यक्तीची गरज असते. त्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस वगैरे, आता बरेचसे म्हणजे लोकांचा काय असतो ना फॅमिली बिझनेस वगैरे असतो, परंतु त्यांना माहीत नाही आहे की ऑनलाईन कशा पद्धतीने आपण ग्रो करू शकतात. तर फॅमिली बिझनेसमध्ये पण आपण हेल्प करू शकतो. त्यानंतर एज्युकेशनमध्ये पण आता बरेचसे म्हणजे कोर्सेस वगैरे अकॅडमी वगैरे स्वतःचा कोर्स पण लॉन्च करू शकतात. त्यानंतर ई-बुक वगैरे म्हणजे डिजिटल प्रोडक्ट म्हणजे सेल पण करू शकतात जर तुम्हाला प्रॉपर डिजिटल मार्केटिंग स्किलचं माहिती असेल तर. येस. डिजिटल मार्केटिंगमध्ये ते सोशल मीडिया एजन्सी चालू करू शकतात, येस, ग्राफिक डिझायनिंग असेल किंवा SEOच्या सर्व्हिसेस देऊ शकतात, हो. व्हिडिओ एडिटिंग देऊ शकतात. बऱ्याचशा अशा काही आहेत. अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्पेसिफिक नॉलेज लागत नाही, नाही. कुठलंही स्पेसिफिक एज्युकेशन लागत नाही, कुठली स्पेसिफिक भाषा, प्रोग्रामिंग, कोडिंग वगैरे काहीही लागत नाही. नाही. सो चांगलं वाटलं मला तुमच्या जर्नीबद्दल समजून घ्यायला. शेवटचा प्रश्न विचारेल, ओके. सगळ्यात बिगेस्ट हर्डल काय होतं तुमच्या जर्नीमध्ये? सगळ्यात बिगेस्ट की जिथे तुम्ही हरलात आणि काही ऑप्शन दिसले नाही आणि तरीही तुम्ही त्या टायमावरती त्या परिस्थितीवरती मात दिली आणि आज तुम्ही या लेवलला एक सक्सेस करून बसला आहात. ओके. ज्या पद्धतीने मी म्हणजे पहिल्या क्लायंटची स्टोरी तुम्हाला सांगितली की 15 सेकंदामुळे माझं म्हणजे पूर्ण लाईफ चेंज झाली. 2 वर्षापर्यंत मी कंटिन्युअसली त्या क्लायंटने म्हणजे माझ्याकडून काम वगैरे करून घेतलं. त्यानंतर त्यासोबत इतर क्लायंट्स वगैरे पण, आणि त्यांनीच मला मोटिवेट केलं होतं की विनीता तू खूप चांगल्या पद्धतीने काम करते, तू स्वतःचा ब्लॉग वगैरे पण म्हणजे चालू कर. ही जर्नी थोडी इमोशनल वगैरे आहे. तर मग विषय असा झाला की माझ्या त्यावेळेस म्हणजे ब्लॉगची कमाई पर्यंत पोहोचली होती. बरोबर. म्हणजे 2 ते 3 वर्षापूर्वी, 2023चा हा विषय आहे. तर समोरच्या व्यक्तीने असं केलं आणि तेव्हा इतकं प्रॉपर नॉलेज गायडन्स वगैरे नव्हतं. आता जर तुम्ही मला डिजिटल मार्केटिंगचं सांगताय तर मी विश्वास करेल की नाही सरांनी इथपर्यंत मला बोलवलेलं आहे तर सरांचा हेतू चांगलाच असेल. बरोबर. सरांच्या डोक्यात दुसरा प्लॅन वगैरे नसेल. बरोबर. तर त्या व्यक्तीचा म्हणजे काय आम्ही ॲक्सेस वगैरे दिलेला त्याच्याच होस्टिंगला, वेबसाईट वगैरे कनेक्ट वगैरे. बरोबर. तर स्वखुशीने म्हणजे त्यांनी गायडन्स वगैरे केलेलं. तर 25,000 मी म्हणजे स्वखुशीने देणार होती. सॉरी 25% असं काहीतरी आमचं ठरलेलं. ते मी स्वखुशीने म्हणजे त्याच्या अगोदर अशी काहीतरी स्पेसिफिक डील वगैरे नव्हती. पण ते म्हणताना म्हणजे इन्कम आली तर माणसाची नियत खराब होऊन जाते. जिथे पैसा आला, मी सुद्धा सांगू शकतो, जिथे पैसा आला सक्क्याला सक्का सुद्धा होत नाही. सो बी केअरफुल. बिझनेस करत असाल, फ्रीलान्सिंग करत असाल, एव्हरीथिंग यू शुड बी प्रिपेअर्ड, अदरवाईज यू विल लूज मनी. पैसे जाणार, अनुभव जाणार आणि डिमोरलाइज किंवा डिमोटिवेट सुद्धा होणार. ज्या गोष्टी आपल्या चांगल्या होणार आहेत त्यासुद्धा होणं बंद होऊन जाईल. कंटिन्युअसली मी म्हणजे 1 वर्षापासून म्हणजे त्या ब्लॉगवर कंटिन्युअसली काम करत होती. चांगला ग्रो केला, त्यात रँकिंग वगैरे, ट्रॅफिक वगैरे. आणि नेमकं जेव्हा म्हणजे अर्निंगचा विषय आला तेव्हा म्हणजे खूप चांगली चालू होती. पण त्या व्यक्तीने काय केलं म्हणजे टू स्टेप व्हेरिफिकेशन वगैरे तेव्हा मी म्हणजे माझ्या साईडने म्हणजे ऑन नाही केलेलं. त्याने त्याच्याकडे म्हणजे साईटचा ॲक्सेस वगैरे घेतला.
ॲक्सेस घेतल्यानंतर त्याने काय केलं, त्याला ऑब्वियसली म्हणजे आता क्लायंट म्हटल्यावर त्याला नॉलेज माझ्यापेक्षा थोडा जास्तच होतं तेव्हा, कारण की मी बिगनर म्हणजे फ्रेशरच होती या फील्डमध्ये. सो त्यांनी ॲक्सेस वगैरे घेतला आणि ती वेबसाईट म्हणजे दुसऱ्या देशात चालू केली. आता तेव्हा इतकं पण नॉलेज नाही की म्हणजे 403चा म्हणजे काहीतरी समथिंग एरर वगैरे येत होता, तर म्हटलं वेबसाईट वगैरे म्हणजे बंदच पडली वगैरे. तर त्या व्यक्तीने खूप म्हणजे कुटाणे केले, म्हणजे ती वेबसाईट दुसऱ्या देशात चालवली. त्यानंतर कधी चालू करायचा होस्टिंगमधून, कधी डिस्कनेक्ट वगैरे करून द्यायचा. तर मग तिच्यात ती अर्निंग वगैरे माझी स्टॉप झाली. आणि नेमकं म्हणजे तेव्हा माझे एक्सटर्नल चालू होते FYचे फर्स्ट इयरचे. इकॉनॉमिक्स माझं पूर्ण इतकं स्टॉप झालं, इतकं सर्व म्हणजे करून पण. आणि नेमकं त्या दिवशी माझा इकॉनॉमिक्सचा पेपर. मी इतकी डिप्रेशनमध्ये चालली गेली सर, की मला म्हणजे लक्षात पण नाही की माझा पेपर आहे. तो ॲक्सेसच गेला, वेबसाईटच गेली, डेटा पण गेला आणि फंड पण गेला. तर ते डिप्रेशनमध्ये म्हणजे माझ्या लक्षात पण नाही की माझा म्हणजे आज पेपर आहे. मी गेली कॉलेजला, पण दुसऱ्या दिवशी गेली. तेव्हा तिथं म्हणजे मुलींनी सांगितलं की नाही, आज पेपर नव्हता, काल होता, तू काल यायला हवी होती. त्या पेपरच गेला. पेपरच गेला. आयुष्याचं जेव्हा इकॉनॉमिक्स बिघडून गेलं, तर ते एक्झामचं त्या म्हणजे तो खूप म्हणजे लोएस्ट आपण म्हणू शकतो हर्डल तुमच्या लाईफचा होता. ओके. त्याच्यानंतर मग परत शून्यातनं सुरू केलं. त्यानंतर म्हणजे मी विचार पण केला नव्हता. त्यानंतर माझा खरा म्हणजे प्रवास सुरू झाला. पण त्या इन्सिडेंट्समधनं काय शिकलात? इन्स्टन्स म्हणजे लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. जे काही हे आता जसं की एक ॲज अ गर्ल म्हणून आता म्हणजे बरेचसे मुलांचं म्हणजे इंटेन्शन काय असतं की ही मुलगी करून काय, बरोबर. पण म्हणजे समोरच्या व्यक्तीला खूप नॉलेज होतं. त्याने त्याच्या स्वतःकडे म्हणजे ॲक्सेस वगैरे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे मी स्वतःनी, पण माझ्या दीदीने म्हणजे ते गोडेदी वगैरेशी कॉन्टॅक्ट करून ते पण सहजासहजी देत नाही म्हणजे. बरोबर. तर आम्ही असं कंटिन्युअसली 1 वीकपर्यंत घरात कोणीच जेवलं पण नव्हतं. आणि ही सिच्युएशन आपण बाहेर कधी सांगितलं आणि मूर्खाच्या हिच्यात आपल्याला बरोबर. त्यांना, कारण की त्यांना माहितीच नसतं. बरोबर. तर 1 वीकपर्यंत म्हणजे घरात कोणीच जेवलं वगैरे पण नव्हतं. सर्वांचे तोंड वगैरे उतरलेले वगैरे सर्व तो म्हणजे सीन वगैरे झालेला. पण त्यानंतर शिकले की इन्कम कोणाला शेअर करायची नाही. आता बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की हे स्वतःचे इन्कम वगैरे इतकं शेअर करता, इतकं बोलताय, तर मग इन्कम वगैरे. तेव्हापासून मी कधीच म्हणजे माझी इन्कम कोणाला शेअर केली नाही आणि करायची पण नाही. बरोबर. ज्यांना असेल ट्रस्ट ते येतील आणि करतात. माझ्यावर प्रेम करणारी लोक खूप जास्त आहेत. बरोबर. चांगलं आहे. तो एक एक्सपिरियन्स असतो, त्याच्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो. चांगलं आहे. त्यात तुमचा जो एक्सपिरियन्स आला त्यातनं ऑफकोर्स तुम्ही काहीतरी शिकला असाल आणि त्यानंतर तुमची एक जर्नी पॉझिटिव्हली चालू झाली असेल. सो थोडक्यात ब्लॉगिंग करण्यासाठी डिजिटल स्किल्स वगैरे शिकणं खूप गरजेचं आहे. शेवटचा, अगदी मी परत 2-3 वेळा शेवटचा म्हटलं, एक लास्ट प्रश्न आहे. एक ज्या पॅरेंट्सला एक 14-15 वर्षाचा मुलगा आहे, त्या पॅरेंट्सला काय सांगू शकाल की त्यांनी त्यांच्या मुलाला डिजिटल स्किल्स शिकवले पाहिजे की नाही? कारण की बऱ्याचशा लोकांच्या माइंडमध्ये हा प्रश्न आहे की माझा मुलगा सायन्स करतोय, तर त्याने पण शिकलं पाहिजे की नाही शिकलं पाहिजे? त्या वयामध्ये काय एक मेसेज तुम्ही त्यांना देताल? असं स्पेसिफिक डिजिटल स्किलचं नाही, पण हां, आता AI वगैरे येतं आहे. जरी मुलगा अभ्यासात हुशार वगैरे असेल, त्यांचे ड्रीम्स वगैरे वेगळे असतील, परंतु आता AI हा विषय आणि डिजिटल स्किलचं म्हणजे महत्त्व खूप जास्त आहे. तर प्रत्येकाने शिकणं खूप गरजेचं आहे. कारण की काय असतं ना, की आता असे AI टूल आले सर, की आता म्हणजे सुरुवातीच्या काळात असं होतं की मुलांना खूप पुस्तकातून अभ्यास वगैरे करावा लागायचा, नोट्स वगैरे. पण आता ते काम ते अर्ध्या तासात म्हणजे करून घेतात. बरोबर. मी स्वतः म्हणजे कधी कॉलेजला जात नाही, असं नाही की मी खूप लोकल कॉलेजेसमधून म्हणजे माझं एज्युकेशन वगैरे करते आता, खूप चांगल्या कॉलेजेसमधून, तरी पण माझा CGPA सर्वात जास्त आहे. बरोबर. जे मुलं मुली रेग्युलर कॉलेज वगैरे करतात त्यांचे इतकेच मार्क्स वगैरे, इवन त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स मला असतात. बरोबर. मी मोजून एक दिवस अभ्यास करते, पण ते मी त्यांच्यासारखं नाही करत, मी AIच्या मदतीने करते. बरोबर. सो डिजिटल स्किल्स त्यांनी शिकलं पाहिजे. हो, नक्कीच. बरं, चांगलं आहे. ठीक आहे. वी एंड अप विथ दिस पॉडकास्ट. मला चांगलं वाटलं तुम्हाला इन्व्हाइट केल्यानंतर तुम्ही आलात, आणि थँक्यू सो मच फ्रॉम एंटायर टीम ऑफ डिजिटल नॉलेज अकॅडमी. चांगलं वाटलं, तुमच्याकडनंही आम्हाला काही गोष्टी मिळाल्यात. एक ऑडियन्सलासुद्धा एक कंटेंट मिळाला, एक जर्नी मिळाली, एक वे मिळाला, एक पाथ मिळाला, सो दॅट ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये याची एक जर्नी म्हणून, ॲज अन करिअर म्हणून एक स्टेप घेतील अशी मी आशा बाळगतो. आणि मला आज आपण इथेच थांबतो.